हाय गाईस, तर तुम्ही मला बघू शकता मी पूर्ण पॅक वगैरे घातलाय कारण की इकडे खूप असा पाऊस चालू आहे आणि मला गणपती बघायला काही भेटलं नाही. म्हणजे मी तब्येत डाऊन असल्यामुळं आम्ही कुठं बाहेर गेलोच नाही गणपती वगैरे बघायला. तर म्हटलं आज अनंत चतुर्थी, तर आज तरी जाऊया. पाऊस पण चालू आहे, तब्येत थोडी आहे नरम गरम, पण म्हटलं जाऊया. मग पूर्ण पॅक झाली रेनकोट वगैरे घालून आणि चालू इधर चालेगा? हाँ नहीं काही नहीं जाएगा इधर तर फ्रेंड्स बसते मी गाडीवर. करना पड़ेगा क्योंकि 1-1.5 साल हो गया ना खड़ा ही. इथे पण आहे गणपती विसर्जनसाठी केलेलं आहे आणि आमच्या इथे हा तलाव आहे, पण इथे नाही गणपती विसर्जन होत. कृत्रिम तलाव करतात आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना विसर्जन करतात. तसं आमच्या इथे 2 ठिकाणी केलेलं आहे, पण इथे कसं एरियातले गणपती बाप्पा जास्त मोठेवाले गणपती बाप्पा नसतात. तर आम्ही जिथं जास्त मोठे गणपती वगैरे विसर्जन केले जातात त्या ठिकाणी जातोय. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला दाखवते मी पुढचा. तर फ्रेंड्स आम्ही आता आलो इथे आरती वगैरे झाली सगळी गणपती बघायला. ते बघते मी तू नाही रे ह्याच्यामुळे गणपतीचं विसर्जन करत आहे इथे बघा. आणि पाण्यामध्ये बघा किती मस्त बदक फिरतायत. बाप्पांचं चैन पडे ना मला. हा बघ ना, आज सगळे गणपती बाप्पा जाणार त्यांच्या गावाला. हा खूप सारे गणपती बाप्पा इथे विसर्जन करण्यासाठी येतात ह्या तलावाकडे. आनंदामध्ये लोक गणपती बाप्पांना म्हणजे घरी आपल्या गणपतीचं आगमन करतात आणि हा शेवटचा असा दिवस असतो की गणपती बाप्पांना आपल्याला विसर्जन करावं लागतं. आणि बहुतेक म्हणजे लहान मुलांना खूप गणपती बाप्पांचं आकर्षण असतं आणि त्या मुलांना गणपती बाप्पा आपल्या घरातून बाहेर जातात तर खूप असं वाईट वाटतं आणि सर्वांनाच वाईट वाटतं कारण 10 दिवस आपण सर्व बाप्पांची सेवा सर्व काही करतो आणि जो हा आजचा दिवस असा असतो की आपल्या बाप्पांना विसर्जन करावं लागतं. सो इथे आता हे विसर्जनाचं चालू आहे. बाप्पाची आता आरती चालू आहे आणि क्यूटचे असे गणपती बाप्पा आहेत. बाप्पांची आरती वगैरे चालू आणि आमच्या बघा छत्री वगैरे घेऊन मस्त गणपती बाप्पांना बघण्यासाठी विसर्जनासाठी आम्ही इथे आलोय. आणि ह्या बदकाला पण कोणीतरी कलर गुलाल लावलाय. हे बघा बदकावर पण कोणीतरी कलर टाकलाय.
आणि मुंबई पोलीस इथे सिक्युरिटी म्हणून आली आहे सगळ्यांसाठी. इथे कोणी दंगा मस्ती करू नये सर्वांना सांगण्यात येत आहे. पोर्टेबलमध्ये फोटो हाय पोर्टेबलमध्ये ह्याच्यामध्ये काढला ना मागचं जे तुझा चेहरा ना क्लिअर दिसतो.